Let's practice some daily use English sentences. And our first sentence is गैरसोयीबद्दल माफ करा. म्हणजे आपल्याकडे एखादे पाहुणे आले असतील किंवा आपले फ्रेंड वगैरे कोणी आले असतील आणि आपल्याकडून काहीतरी गैरसोय झाली तर आपण बोलतो की गैरसोयीबद्दल माफ करा. तेव्हा काय बोलायचं? सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स मीन्स गैरसोयीबद्दल माफ करा. नेक्स्ट, मी तुझ्यासाठी काय करू शकतो? मी तुझ्यासाठी काय करू शकतो? व्हॉट कॅन आय डू फॉर यू? व्हॉट कॅन आय डू फॉर यू मीन्स मी तुझ्यासाठी काय करू शकतो? नेक्स्ट, काय चालले आहे? काय चालले आहे साठी काय बोलणार? व्हॉट्स गोइंग ऑन? व्हॉट्स गोइंग ऑन मीन्स काय चालले आहे किंवा सिम्पली तुम्ही असं बोलू शकता व्हॉट इज गोइंग ऑन. व्हॉट इज गोइंग ऑन मीन्स काय चालले आहे. व्हॉट इजचं शॉर्ट फॉर्म आहे व्हॉट्स. व्हॉट्स गोइंग ऑन. नेक्स्ट सेंटेन्स आहे तुला काय हवे आहे? तुला काय हवे आहे? व्हॉट डू यू वॉन्ट? व्हॉट डू यू वॉन्ट? तुला काय हवे आहे? नेक्स्ट, मला अभ्यास करू द्या. मला अभ्यास करू द्या. लेट मी स्टडी. लेट मी स्टडी. मला अभ्यास करू द्या. नेक्स्ट, तुझ्याकडे काय आहे? व्हॉट डू यू हॅव? व्हॉट डू यू हॅव मीन्स तुझ्याकडे काय आहे? व्हॉट डू यू हॅव? नेक्स्ट, मी तिथे नव्हतो. आय वॉजंट देअर. मी तिथे नव्हतो. आय वॉजंट देअर. नेक्स्ट, माझा स्वतःवर विश्वास आहे. हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसे बोलाल? आय बिलीव्ह इन myself. I believe in myself means माझा स्वतःवर विश्वास आहे. Let's practice one more time. गैरसोयीबद्दल माफ करा. Sorry for the inconvenience. Sorry for the inconvenience means गैरसोयीबद्दल माफ करा. मी तुझ्यासाठी काय करू शकतो? What can I do for you? What can I do for you? Next, काय चालले आहे? व्हॉट्स गोइंग ऑन? व्हॉट्स गोइंग ऑन किंवा तुम्ही बोलू शकता व्हॉट इज गोइंग ऑन मीन्स काय चालले आहे. तुला काय हवे आहे? व्हॉट डू यू वॉन्ट? व्हॉट डू यू वॉन्ट? मला अभ्यास करू द्या. लेट मी स्टडी. लेट मी स्टडी. जर तुम्हाला बोलायचं असेल मला काम करू द्या तर तुम्ही काय बोलाल? लेट मी वर्क. लेट मी वर्क मीन्स मला काम करू द्या. तुझ्याकडे काय आहे? व्हॉट डू यू हॅव? व्हॉट डू यू हॅव? मी तिथे नव्हतो. आय वॉजंट देअर. आय वॉजंट देअर. माझा स्वतःवर विश्वास आहे. आय बिलीव्ह इन मायसेल्फ. आय बिलीव्ह इन मायसेल्फ. थँक यू.